शेतकरी भावांनो, एक लक्षात घ्या, ई पीक पाहणी म्हणलं की आपल्याला अनुभव आहे, हे काय ॲप चालत नाही. पहिल्यानं जसं शेतकऱ्यांकरवी करून घेतली होती त्यावेळेस ते कुठं शेतात जरी आपण उभे असलो ते म्हणत होतं शेताच्या तुम्ही लांब आहात, फोटोज घेत नव्हतं, मोबाईल नंबर टाकला OTPच येत नव्हता, कुठं क्षेत्र दाखवत नव्हतं, अशा बऱ्याच अडचणी होत्या. आणि तसाच कार्यक्रम यावर्षीसुद्धा चालू आहे. सध्या सहाय्यकाच्या माध्यमातून DCS MEH या ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी चालू आहे. मात्र त्याच्यावर आपलं महाराष्ट्र राज्य टच केलं तर ते नॉट फाउंड दाखवायले, गुजरात निवडलं तर खाली जिल्हेच येईनच, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकला तर ते आधार लिंकच नाही असं म्हणायले. पहिली गोष्ट तर काही मोबाईलमध्ये डाउनलोडच होईना, शेतात जरी उभा असलं तर ते सांगायले तुम्ही 20 मीटरच्या बाहेर आहात, अशा अडचणी आल्यात. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्याला ई पीक पाहणी करणं महत्त्वाचं आहे. आणि यापुढं ज्या शेतकऱ्याला पीक कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण पीक कर्ज घेतेवेळेस काही शेतकऱ्याला पीक कर्ज कमी मिळतं आहे, काही शेतकऱ्याला जास्त मिळतं आहे. असं होण्याचं मूळ कारण असं आहे की जे काही नगदीचे पिकं असतात, कापूस असेल, समजा थोडक्यात बागायती पिकं असतात, त्या शेतकऱ्यांना जास्त पीक कर्ज मिळतं. मूग, उडीद, सोयाबीन असे साधे पिकं टाकले तर त्या शेतकऱ्यांना कमी मिळतं. आणि त्यासाठी आपण जे पीक पेरलेलं आहे, आपण पीक विमा भरलेला असू का नसू, आपण त्याची नोंद करणं गरजेचं आहे. आणि ई पीक पाहणीमध्ये तुम्हाला विहीर असेल, बोर असेल, झाडं असतील, शेतामधील घर असेल, याची सुद्धा नोंद करता येते. आणि त्यामुळं आपल्याला ही नोंद करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यातली त्यात पीक विम्यासाठी तर लय महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात अडचणी अशा आल्यात, त्याच्यात बदल पुन्हा झालेले आहेत असे की पहिल्यानं जसं शेतकऱ्याला करताना फक्त मोबाईल नंबर टाकून OTP घेऊन त्या शेतकऱ्याला स्वतःची नोंदणी करता येत होती. मात्र आता सहाय्यकाच्या माध्यमातून DCS MEH ॲपच्या माध्यमातून जी नोंदणी चालू आहे त्या सहाय्यकाला 10 ते 15 शेतकऱ्याची ई पीक पाहणी केली की स्वतःचं फेस ऑथेंटिकेशन त्याला करावं लागेल. त्याच्यानंतर 20 मीटरच्या आत जाऊन त्या शेतामध्ये कोणतंही पीक असू त्यासाठी 3 फोटो घ्यावा लागेल. अशा अडचणी त्याच्यात आल्यात. आणि त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरलेला असेल, जर उद्या समजा पीक विमा मंजूर झाला आणि आपली ई पीक पाहणीची नोंद बरोबर केलेली नसेल तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही. त्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, ज्या शेतकऱ्यांना पुढं पीक कर्ज घ्यायचे त्या शेतकऱ्यांनी सहाय्यकाच्या सोबत राहून आपली ई पीक पाहणी करून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा कुठं जर पीक विमा मंजूर झाला तर मिळेल. आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट, जो पीक विमा भरलाय जेवढं क्षेत्र ज्या पिकाचं असेल तेवढंच त्या नोंदीमध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सहाय्यकाच्या माध्यमातून लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करावा. आतापर्यंत कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली, त्यांना काय अडचणी आल्या, जे बरेच शेतकरी सहाय्यकाच्या सोबत जात असतात तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे ही महत्त्वाची एक अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.